मंडळी, इथं अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत, व्यवस्थित चाळून असे. गॅसवरती मंद आचेवरती हे पोहे आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता या पद्धतीनं. त्यानंतर एका कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. जास्त सुद्धा करपवायचे नाहीत, पण कुरकुरीत झाले पाहिजेत. हे शेंगदाणे आहेत ते काढून त्या चिवड्यावरती ओतून घ्यायचे आहेत, म्हणजे पातळ पोहे आहेत त्यावरती. डाळवा आहे ते 1 वाटी, ते सुद्धा या तेलामध्ये टाकून फ्राय करून घेतलेले आहेत. पाहू शकताय तुम्ही. असा कलर आला की काढून घ्यायचे. सुकं खोबरं त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे. खोबरं आहे ती काळजी घ्यायची, पटकन करपलं जातं. ते सुद्धा काढून घेतलं. नंतर काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, हवं तर टाका, नाही टाकलंच तरी सुद्धा चालेल. त्यानंतर मिरची आहे ते तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. छान अशी फ्राय करून घेतली. कढीपत्ता आहे तो भरपूर घालायचा आहे, अगदी खळखळ आवाज येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर थोड्याशा तेलामध्ये जिरं, मोहरी, हळद आणि मीठ घातलं आणि व्यवस्थित असं हे फ्राय करून घेतले. पाहू शकता या पद्धतीने.